रोशन संते सर, पहिला सामना लवकर संपला. म्हणजे आपण ते आकलन करू शकता की प्रथम डावामध्ये धावा बनवायच्या तरी किती. जवळपास 100, 80 ते 100. आज व्यावसायिक क्रिकेट आहे आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये हाच आकडा तुम्हाला पाहायला मिळू शकेल. तर आता त्रिशा 11 पोलादपूर रायगड या सगळ्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड भिवंडी या संघाला करायचे फलंदाजी. चला 2 बॅटर्स पाठवून द्या आयोजकांच्या वतीने. त्या सूचना आम्हाला वारंवार मिळत आहेत. तर प्रत्येक कॅप्टनला आम्ही ती नम्र विनंती करू इच्छितो जे आज खेळण्यासाठी येणार आहेत. आपण प्रॉपर नियोजन करून या. गुगल मॅप सुद्धा तुम्हाला कधी कधी धोका देऊ शकतो. त्याच मी अगोदरच तसं नियोजन करा. आणि कुठे जायचं नाही आहे. त्रिशा 11 जितू रिची निलेश 11 डोंबिवली. कारण आपण या संघातून जो जिंकेल तो तुमच्याशी सामना होईल. यानंतरचा 2 जिंकलेल्या संघांदरम्यान आपण आजच्या वेळापत्रकात तिसरा सामना खेळणार आहोत. तर त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघामध्ये देखील प्रतिभावंत क्रिकेटपटू आपण पाहतोय. आणि जवळपास भिवंडीतील सर्व सुपरस्टार्स, मीरा रोडचे सुपरस्टार्स तुम्हाला पाहायला मिळतील. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड भिवंडी या संघामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जाते आणि त्याची प्रचिती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धांमधून येत असेल. पालघर जिल्हा म्हणा, मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, पुणे म्हणा, सर्व ठिकाणी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने पाहायला मिळतील. हा पहिला आठवडा आहे. जवळपास पहिला महिना आहे. पहिल्या महिन्याचा तिसरा आठवडा आपण समजूया. पहिला आठवडा आपण पाहिला तर नरेपारची स्पर्धा, मागच्याच आठवड्यामध्ये घोडबंदरची स्पर्धा आणि आता या आठवड्यामध्ये आपण 2 लाख मूल्य पहिल्या क्रमांकाची असणारी जोबिलीकर चषक आपण पाहतोय. तर प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळेल. 1 लाख टोटल 2 लाख रुपयांचं मूल्य असलेली स्पर्धा आपण ही पाहतोय. पहिलं बक्षीस 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस 50,000 रुपये, तिसरं बक्षीस 25 आणि 25 असं 2 लाख रुपये मूल्य असलेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. तर 2 बॅटर्स रॉयल स्टर्नर्स मीरा रोड भिवंडी या संघाकडून कोण तयारी करत. चला प्रॅक्टिस करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला त्रिशा 11 पोलादपूर रायगड आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सनी सर आणि मुन्ना पठाण सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला आपण माहिती दिलेली आहे. जो क्रीजचा नियम आहे तो देखील समजावून सांगितलेला आहे. क्रीजच्या अगोदर जर टप्पा पडला पहिला गोलंदाजाचा त्या षटकातला तो डेड बॉल असेल आणि त्यानंतर जर पुन्हा एकदा टप्पा पडला तर नो बॉल असेल. या माहिती दोन्ही कॅप्टन्सला दिलेल्या आहेत. कॅप्टन तुमच्या सर्व खेळाडूंनी तुम्ही ते नियम समजावून घ्यायचा आहे. कुठलाच वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. आमची साईड आम्ही थोडीशी समजून घेतोय. तुम्हाला व्यवस्थित माहिती प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही देत राहू. थोडं इझी राहील तुमच्यासाठी जर तुम्हाला सर्व नियम माहीत असतील. सर्वात महत्त्वाची बाब डी झोन नाही आहे, त्यामुळे थोडा स्कोप आहे खेळाडूंना दबाव विरहित क्रिकेट खेळण्याचा. चला क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाचं. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. त्रिशा 11 आपला एक्स्ट्रा मेंबर असेल तर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. स्कोर चेक करण्यासाठी, खेळाडूंची नावं सांगण्यासाठी, अपडेट करण्यासाठी यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. चला दीपू, ऑल सेट फॉर स्टार्ट. कारण आपण थांबू शकणार नाही आहोत. पहिला बॉल जो आजच्या वेळापत्रकातला 11:30 डिलिव्हर झाला आणि आता दुसरा सामना आपण चालू करतोय 12:30. 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. आम्ही त्या सूचना बरोबर देते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. एकदा विजेंद्र आणि विजेंद्रच्या सोबतीनं दीपू माळी हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. मानकुळ या ग्रामीण संघासाठी दीपू खेळतात. वेहळे या ग्रामीण संघासाठी विजेंद्र खेळतात. भिवंडीतलं क्रिकेट किती भव्य आहे त्याची माहिती प्रत्येक क्रिकेटपटूला आहे. आणि आता एकत्रित क्रिकेट आपण पाहतो भिवंडीचं. मीरा रोड आणि भिवंडी या 2 परिसरातील क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतील एकाच संघामध्ये, म्हणजेच रॉयल स्टर्नर्स मीरा रोड भिवंडी या संघामध्ये. आता बॉलिंग मार्कवर बॉलर आपण पाहतोय त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाकडून. चला मॅच ऑन करा. संकेत पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर येत आहेत. हे सर्व खेळाडू रायगडचे आपण पाहतोय. त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघामध्ये लांबचा प्रवास करून हे सर्व क्रिकेटपटू 10 वाजताच या मैदानात आलेत. तर आपलं देखील कौतुक आपण करूया. कारण एक्सक्यूज देऊन चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जर प्रवेश घेतलेला आहे
तर मग तो प्रवेश सिद्ध देखील करायचा असतो. चला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी संकेत बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट बॅटर विजेंद्र आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राईट बॅटर दीपू. दोघांकडे अनुभव आहे. गुणवत्ता एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला विजेंद्रची, अनुभव एका बाजूला दीपूचा. आणि आता पाहूया अनुभव आणि गुणवत्ता या जोडीला प्राप्त आहे तो फायदा देऊन जातोय का. जर पहिल्या डावाचं आपण अनालिसिस केलं तर मुलुंड संघाची फलंदाजी उजवी राहिली होती, पण धावसंख्येचा पाठलाग करताना त्रिशा 11 जितू रिची निलेश 11 डोंबिवली या संघाने 3 षटकातच बाजी मारली. आणि त्याचमुळे आता पाहूया जयेश पाटील यांच्या कॅप्टन्सी अंतर्गत रॉयल स्टनर्स मीरा रोड भिवंडी या संघ कुठवर मजल मारतोय. अनुभव खूप महत्वाचा आणि तो कुठेच विकत मिळत नाही, तो तुम्हाला कमवावा लागतो वर्षानुवर्ष क्रिकेट खेळताना. आणि जयेश पाटील, दीपू माळी यांच्याकडे तो अनुभव आहे. अश्विन यादव रेडी झालेले आहेत. आमिर दाफेदार येतील, या समीर दाफेदार आलेत. मॅच ऑन करा. चला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर संकेत बॉलिंग मार्कवर. ऑल द बेस्ट पोलादपूर रायगड, ऑल द बेस्ट मीरा रोड भिवंडी. पहिला बॉल संकेतचा ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल फोर्स केला इनटू द गॅप. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पण चांगलं क्षेत्र, क्या बात आहे, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. शरीराचा संपर्क होऊन षटकार होते. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. क्षेत्ररक्षक प्लीज गिव्ह मी नेम. चांगलं क्षेत्ररक्षण गोपीच्या वतीनं. डावीकडे ते पूर्णपणे सरकले, बॉलला आत ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण बॉलचा वेग इतका भन्नाट होता, एलिव्हेशन कमी, पॅरलल स्ट्रोक होता विजेंद्रचा. आणि त्याचमुळे इतक्या वेगाने जेव्हा चेंडू तुमच्याकडे येतो तर प्रॉपर ती स्प्रिंग मोमेंट तुमच्याकडे पाहिजे, पण गोपी यांनी तो प्रयत्न केला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. पहिल्याच बॉलवर तो षटकार मिळतोय रॉयल स्टनर्स मीरा रोड भिवंडी या संघाला. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. चांगला बॉल, गोपीला हाय बाय करत बॉल जाईल थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण करतोय 6 धावांचं इंटेन्शन. विजेंद्रच्या याच्या वतीनं येत आहेत 2 बॅक टू बॅक षटकार. विजेंद्र एकदा चालू झाला तर मग थांबण्याचं नाव घेत नाही, असं कित्येक वेळा आपण पाहिलं. पण पाहूया संकेतकडे प्रत्युत्तर आहे का. ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगला फोर्स लावतोय बॉलला आणि बॉल जसा बॅटशी संपर्क घेतोय सीमारेषेच्या बाहेरच जातोय. बॅक टू बॅक 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर विजेंद्रने पाठवले. 2 षटकार, 1 चौकार, धावसंख्या झाले 16. 16 ऑन बोर्ड. आता लगेच चर्चा करण्यासाठी खेळाडू जवळ येतात ते खूप महत्वाचं आहे, कारण म्हणतात ना की जेव्हा वाढते टेन्शन तेव्हा द्यावं लागते कॉन्ट्रीब्युशन. आणि आता तेच कॉन्ट्रीब्युशन संकेतला द्यावं लागेल. पहिल्या 3 चेंडूंवर फलंदाजाने आक्रमक विद्रा धारण केला. फलंदाजाने मी म्हणेन, कारण एकाच फलंदाजाला आतापर्यंत ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे विजेंद्रला. आणि विजेंद्रने पहिले 3 बॉल व्ही मध्ये खेळलेत. व्ही शेप मध्ये खेळताना 100% बॅटचा फेस ओपन करताना कॉन्फिडन्स त्यांचा प्रत्येक स्ट्रोकवर पाहायला मिळाला. धावांचा ओघ वाढतोय. 16 पोचलेला आहे रॉयल स्टनचा संघ. ऑन साइड आडव्या पडणे खेळलं. हँड कॉर्डिनेशन यावेळेस तितकं जुळलं नाही. बॉल मिड विकेटला, चांगला स्टॉप डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. बघा हे पुनरागमन आपण म्हणू शकतोय. जर फलंदाजाला त्यांच्या नैसर्गिक खेळाच्या उलट दिशेने तुम्ही घेऊन गेलात तर तुमचं पुनरागमन होण्याची शक्यता वाढते. आणि या अगोदर 3 स्ट्रोक आपण जर पाहिले तर सरळ बॅटने खेळताना चांगलेच सजवले होते. त्यानंतर टप्पा खेचला. यावेळी संकेतने आडव्या बॅटने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर दीपू आलेत. चकवा देणारा हा बॉल दीपूला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावलंय. आणि कुठेतरी आता भान आलंय संकेतचं. पहिले 3 चेंडू जेव्हा पुढे ठेवले ते मैदानाच्या बाहेर गेले. आता कुठेतरी गती परिवर्तन केलं, टप्प्यामध्ये बदल केला आणि त्यानंतर पुनरागमन या षटकाच्या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळते संकेतच्या वतीनं. धावसंख्या 17, 17 विदाउट लॉस. ओव्हर द विकेट संकेत. आणि दीपू माळी जेव्हा चालू होतात प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी देतात आणि तीच डोकेदुखी दिली आहे शेवटच्या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टेनिस क्रिकेट 7-1-1-7. मिस्टर दीपू हे सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यालयामधून या स्पर्धेत आनंद घेतात. केवल केणे आमचे डिजिटल अपडेटर जे इंस्टाग्रामवर खूप चांगले माहिती खेळाडूंच्या देत असतात. आज देखील या स्पर्धेच्या अपडेट्स ते त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर देतील. त्यांचं देखील आगमन समालोचन कक्षामध्ये. स्वागत आहे केवल. अजून एक चर्चा
व्हॉट्सअप ग्रुपवर रंगलेली आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, यूट्यूब ब्रॉडकास्टर यांचं क्रिकेट. त्यावर जय पवार सर नक्कीच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतील. आपण ती माहिती घेऊया. ती देखील एक स्पर्धा तुम्हाला आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळेल. पाहूया कॅप्टन्सी कंपायरची कोण करते. कॉमेंटेटर मधून रोशन संते यांनी देखील आपली बाजू उचलून धरलेली आहे. यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम कडून कोण येईल पाहूया. क्रिकेट प्रत्येकासाठी आहे, प्रत्येकाने खेळलं पाहिजे जसा वेळ मिळेल. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर बॉलर लगेच पाठवून द्यायचं आहे. 25 मिनिटं बघा, 5 षटकांसाठी 25 मिनिटं निर्धारित केलेली आहेत आणि त्यावरच आपण लक्ष द्यायचं आहे. कारण 8 सामन्यांचं वेळापत्रक. आज आपण एक सेमीफायनल पूर्ण करणार आहोत, हे लक्षात घेऊन आपण खेळायचं आहे. 12:30 वाजून गेलेले आहेत आणि त्याचमुळे काल जसा आपण या ठिकाणी एक संकल्प घेतलाय की प्रत्येक सामना 5 षटकांचा व्हायला हवा, आज देखील तोच संकल्प आपण पूर्णत्वास न्यायचा आहे. तर नवीन बॉलर त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाकडून बंटी येत आहेत. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं, थोडं म्हणण्यापेक्षा मी जरा जास्तच खर्चिक राहिलं असे म्हणेन, ज्यामध्ये 2 षटकार विजेंद्रचे आले, 1 चौकार त्यांचा मिळाला. रॉयल स्टर्नर्सला दीपू मळे यांच्या वतीने शेवटच्या बॉलवर 1 षटकार आला. आता ही जी मोठ्या फटक्यांची स्ट्रेक आहे ती ब्रेक होईल का, त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बंटी आलेत. हो, यावेळेस अपील अँड गिवन, बॅटच्या आउटसाइड एज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रिक ब्रेक झाली. यालाच म्हणतात पुनरागमन. पहिल्या षटकावर 3 षटकार आले आणि या षटकाची जेव्हा षटकाराने झाले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजेंद्रच्या जागेवर आमिर दाफेदार. वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर, चांगले स्ट्रायकर. नजीमुल्ला ट्रॉफी त्यांनी गाजवली, आपल्या नावावर वैयक्तिक पुरस्कार केले. आणि आता रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहूया आमिर दाफेदार यांच्या वतीनं रॉयल स्टर्नची साथ कशी निभावली जाते. पण विजेंद्रसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जी उत्तम सुरुवात कुठल्याही संघाच्या कॅप्टनला आवश्यक असते ती उत्तम सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्यांनी खेचले आणि ती सुरुवात मिळवून दिली. म्हणतात ना की वीरेंद्र सेहवाग जे आपले एक्स इंडियन क्रिकेटर आहेत ते त्यासाठीच ओळखले जायचे, जास्तीत जास्त चांगली सुरुवात देण्याच्या उद्देशाने, चांगल्या स्ट्राईक रेटने. आमिर दाफेदार हे नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत आणि पाहूया त्यांच्या वतीनं कसं कॉन्ट्रीब्युशन मिळते. पण या ठिकाणी बंटीने तो आत्मविश्वास आता क्षेत्ररक्षकांना प्रदान केलेला आहे की वी कॅन डू इट, आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर तो विकेट मिळवला. विकेट किपरने खूप चांगली साथ त्यांना दिली. विनोद लेकटर, अपील, बॉलर जास्तीत जास्त अपील मध्ये पाहायला मिळाले, पण जे यष्टिरक्षक फलंदाजाच्या जवळ आहेत त्यांना अपील मध्ये रस नव्हता. अंपायर तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाला आहेत. स्ट्रायकर एंडला आपण मुन्ना पठाण सर पाहतोय, बॉलर एंडला आपण सनी सर पाहतोय. चांगला लेग कटर आहे गोलंदाज बंटी यांच्याकडे आणि त्यातल्या त्यात कॉन्क्रीट विकेटवर बाउन्स सुद्धा मिळतोय. आणि त्या पहिल्या बॉलवर आमिर थोडेसे संभ्रमात पाहायला मिळाले. चांगली सुरुवात या षटकाची बंटीच्या वतीनं, पण त्या सुरुवातीवर मात्र आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम आमिर दाफेदार करतायत. आमिरने हा खेचलाय दमदार फटका मिड विकेट क्लिअर करताना, हवाई सफर घडवली आणि या 6 धावा आपल्या नावावर केल्या. आमिर दाफेदारच्या वतीने रॉयल स्टर्नची धावसंख्या पुढे नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. धावसंख्या आता पोहोचते 29 या आकड्यावर. पहिले 2 चेंडू जरी बंटी यांना आपल्या नावावर करता आले, पण त्यानंतर आमिरची बॅट आता 6चा पाडा बोलू लागले. बॅटची बॉटम एज, विकेट किपरला बीट करत बॉल मागे, लॉंग स्टॉपला सिंगल होते पूर्ण. स्ट्राईकवर पुन्हा एकदा दीपू आलेले आहेत या षटकाच्या उत्तरार्धामध्ये. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये सुद्धा दीपू स्ट्राईकवर आले होते. 6 धावांनी शेवट पहिल्या षटकाचा झाला होता. अजूनही 2 चेंडू या दुसऱ्या षटकातले बाकी आहेत आणि धावसंख्या झाले 30. 1 गडी बाद. रॉयल स्टर्नर्स, मीरा रोड, भिवंडी. उत्तुंग फटक्यांसाठी दीपू यांना ओळखलं जाते आणि तेच उत्तुंग फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मी नाही थांबणार, मी तर मारतच राहणार. या षटकातला हा पहिला षटकार त्यांचा, डावातला दुसरा षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 36. अनस्टॉपेबल दीपू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. डॉमिनेटिंग दीपू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण या ठिकाणी गोलंदाज बदललाय पण त्यांचा खेळण्याचा जो स्तर आहे तो बदलत नाहीये. स्ट्रायकिंग रेट आता गगनाला भिडतोय दीपू यांचा.
खूप कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये, पण बॉल जातोय मिड ऑफला बीट करत मागे लॉंग ऑफला, तो परत एक सिंगल होते पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर अभय आम्हाला माहिती देत आहेत झालेली धावसंख्या 37 धावा, 1 गडी बाद, 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, पण उत्तरार्ध थोडासा गडबडला आणि त्यामुळे उत्तरार्धामध्ये 14 धावा मिळाल्या. या षटकामध्ये पण बंटी यांनी एक विकेट मिळवलेली आहे, हे देखील विसरून चालणार नाही, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली पार्टनरशिप राहुल कश्यप आणि अभय यांची झाली होती आणि त्यांना कुठेतरी विकेट घेण्याचं काम सुलतान यांनी केलं होतं. तसंच कुठेतरी या सामन्यात देखील पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती विजेंद्रच्या वतीने. 2 षटकार आपण पाहिले, एक चौकार आला. पहिल्या 3 चेंडूंवर 16 धावा होत्या. वाटल्या होत्या की धावांचा हा जो आलेख आहे उंचच उंच जात जाईल, पण त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम संकेतच्या वतीने पाहायला मिळाले, बंटी यांच्या वतीने पाहायला मिळालं. यावेळेस थोडीशी जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर आलेले आहेत, ते म्हणजेच विजय पवार. आडिवलीचे हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर विजय पवार आलेले आहेत. अनुभव आहे विजय पवारला या परिसराचा, या प्रांताचा, या मैदानाचा, आणि त्याचमुळे त्याचा वापर अचूक केला जातोय. जसा मी उल्लेख केला की ज्या परिसरामध्ये आपण सातत्याने खेळतो, ज्या मैदानाची ओळख आपल्याला आहे, त्या मैदानाचा फायदा आपण आपल्या संघासाठी केला पाहिजे. आणि यावेळेस अँगलचा वापर करत एक प्रॉपर पिचिंग विजय पवार यांची पाहायला मिळाली. फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवलं आणि त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स विजय पवार. फुल टॉस बॉल फलंदाजासाठी आमंत्रण, पण या ठिकाणी त्या आमंत्रणाचा केला स्वीकार. सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट हिट बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, या 6 मिळत आहेत. फुल टॉस बॉल फलंदाजासाठी थोडंसं लायसन्स असतं, एक मोकळीकता असते, आणि त्या मोकळीकतेचा वापर फलंदाजाने अचूकतेने केला आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 43 या आकड्यावर. बॅकच्या टोला कनेक्शन, बॉल कुठेतरी आता आहे इनर सर्कलच्या स्वतः फॉलो थ्रू मध्ये. विजय पवार बॉलवर पोहोचतील. दीपू त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि दीपू पोहोचतायत सुद्धा. बघा, बॉल जेव्हा बॉलर हाताळतोय अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॉल फेकू नका प्लीज. आपण बॉल देताय, एक चांगली भावना आपली आहे. फक्त जेव्हा बॉल डिलिव्हर करतोय बॉलर, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॉल फेकू नका प्लीज. तर दरम्यान या 2 धावा मिळतात, 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. त्रिशा 11, जीतू, रिची, निलेश 11, डोंबिवली. आपण कुठे जायचं नाहीये, कारण या सामन्यातला जिंकलेला संघ आणि पहिल्या सामन्यातला जिंकलेला संघ आता सामना असेल. फोर्स केलाय बॉलला, थेट उडवलंय रस्त्यावर, मैदानाच्या पार, सीमा पार, षटकार. काय ऑन द राईज हा फटका सजवलेला आहे. tenniscricket.in स्क्रीनवर आपल्याला रिप्ले मध्ये हा फटका पाहायला मिळतो दीपू माळी यांच्या वतीनं. काय टायमिंग आहे, स्ट्रोक सिलेक्शन आहे, प्रॉपर फोर्स स्ट्रोकला बसतोय. यावेळेस हवेत आहे जास्त इलिव्हेशन, पण डिस्टन्स गाठलंय का पाहूया. जितकी उंची तितकं अंतर गाठलं जातंय का पाहूया. कॅच ड्रॉप, आणि त्या ठिकाणी धावा किती पूर्ण होतात पाहूया. फक्त एकच धाव पूर्ण झालेली आहे. दीपूला संधी मिळणं त्रासदायक ठरेल. त्रिशा 11 पोलादपूरसाठी ओव्हरची अजून एक धाव मिळालेली आहे. 2 धावा होतील ऍड. कठीण प्रयत्न होता, पण कठीण प्रयत्न तुम्हाला सोपा करावा लागेल. जेव्हा आपण व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो अशा वेळेला तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यायचं असते. विजय पवार यांनी कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, पण ती आपल्या नावावर करता आली आणि या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 50 अप, म्हणजे 53 धावा. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. रॉयल्स टर्नर्स, मीरा रोड, भिवंडी. पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, पण त्यानंतर उत्तरार्धामध्ये तेच जे आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं. एकूण 16 धावा खर्च झाल्या विजय पवार यांच्या वतीने, ज्यामध्ये एक कॅच ड्रॉप सुद्धा झाले. प्रत्येक वैयक्तिक खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर तुमचा पराभव किंवा विजय ठरलेला आहे. केवळ नवीन गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी येत आहेत पंचांच्या उजवीकडून आमिरसाठी. आमिरच्या वतीने आतापर्यंत 7 धावांचं योगदान मिळालेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण म्हणतो की जास्तीचे प्रयत्न करावे लागतात. सिंगल डबल तर रबर क्रिकेटमध्ये दूर ठेवायची आहे. फुल टॉस बॉल, आमिरने मिस केली ऑपॉर्च्युनिटी. बॉल कव्हर केला जातोय लॉंग ऑनला, तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. फुल टॉस बॉलची तयारी फलंदाजांची नसते आणि त्याचमुळे अनपेक्षित बॉडी बॅलन्स, त्याचमुळे आमिर निराश आहे. फुल टॉस बॉल मिस झालाय, त्यामुळे
फुल टॉस. यावेळेस थोडासा डीप होताना पाहायला मिळाला बॉल. लॉंग ऑनला चांगला स्टॉप. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत चांगलीच कामगिरी पोलादपूर टीमची झालेली आहे. गोपी यांच्या वतीने चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर गोपीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय बॉल टर्न घेतो टप्पा पडल्यानंतर आणि या वळणावर नियंत्रण नव्हतं गोलंदाज केवलचं. खूप जास्त बाहेर सरकला हा बॉल टप्पा पडल्यानंतर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. मैदानाच्या आतमध्ये आपण मुन्ना पठाण सरांना पाहतोय, सनी सरांना पाहतोय. या मुसळधार पावसामध्ये सुद्धा अचूक असे निर्णय सातत्याने त्यांच्या वतीने आपण अनुभवतोय. आणि स्पर्धा कुठलाच वादविवाद न होता पुढे सरकते. पुढ्यात चेंडू दिला तर मग फलंदाज पुढेच मारेल, पुढे मारेल आणि इतक्या लांब मारेल की हा बॉल कुठेतरी आता शोधावा लागेल. 6 मिळतात आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 62 या आकड्यावर. 62 रन्स ऑन बोर्ड. आमिर दाफेदार यांच्या वतीने आता फटक्यांची आतिषबाजी चालू झालेली आहे. यावेळेस म्हणतात ना की जगासमोर राहाल सामान्य, जर दाखवलं नाही नाविन्य. मैदानाच्या नाविन्य पाहायला मिळते. जसा टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ आमिर दाफेदार यांचा आपण पाहतोय, तसाच आता रबर बॉलचा खेळ देखील पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण होते का पाहूया. 6ची होते वर. धावसंख्या पोहोचते आता 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल कट होतोय. लेग कटर चांगला आहे. त्यातल्या त्यात अँगलचा वापर अचूक राहिलाय. केवल यांच्या वतीनं दडपण दूर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. येतोय हा डॉट. केवल फुल टॉस. आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन मी भाव. आणि भाव खातो मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदार. षटकारात शेवट चांगलाच झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन आहे, पण बॉल इतक्या बाहेर जाऊन पडतायत. प्रेक्षक बनतायत क्षेत्ररक्षक. आणि अशा पद्धतीनं धावसंख्या पोहोचते आता 74 या आकड्यावर. 4 षटकाचा खेळ संपलाय. 74 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 षटक बाकी आहे. प्रॉपर क्रिकेटिंग ग्राउंड आपण हे पाहतोय. अगदी वर्तुळाकार असं हे मैदान. जशी चर्चा रोशन सर आपण सकाळी केली होती की एक उतार आहे या मैदानावर, त्याच्यामुळे पाणी साचत नाहीये. ही एक जमेची बाब. पाणी व्यवस्थित सरकतोय उताराच्या दिशेनं. शेवटचे 6 चेंडू बाकी. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर कोण. ज्याने हाताळलं होतं दुसरं षटक बंटीला संधी मिळते, कारण बंटीचं षटक कुठेतरी फायद्याचं राहिलं होतं त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघासाठी. आणि जो खेळाडू फायदा देणार आहे त्या खेळाडूला वारंवार संधी मिळणार आहे. क्रिकेट हेच सांगते. आणि गोपी यांनी फायदा मिळवून दिलेला होता या अगोदर. पुन्हा एकदा बंटीला संधी मिळते. खाली राहिला बॉल. पहिला बॉल डॉट येतोय. या डॉट बॉलवर जास्तीत जास्त फोकस करावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे. जास्त काही खांद्याचा वापर केला नाही, फक्त बॉल त्यांनी सोडून दिला आणि बॉल धीम्या गतीनं ऑफस्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातात विसवलेला आहे. ॲनालिसिस महत्वाचं आहे. फलंदाजाला कसं आपण थांबवू शकतो आणि ते ॲनालिसिस आहे गोलंदाज बंटीकडे. आता बाउन्सर. या अगोदर बॉल खाली राहिला होता. आता बॉल उसळी घेतो टप्पा पडल्यानंतर. सुरुवात या षटकाची चांगली होती. जशी सुरुवात दुसऱ्या षटकाची बंटीची आपण पाहिली होती, पहिले 2 बॉल त्याच्या पक्षात होते. आता या शेवटच्या षटकामध्ये देखील तशीच सुरुवात पाहायला मिळतोय. यश मिळवण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागते आणि तीच दुप्पट मेहनत गोलंदाज बंटीची. पण दीपूला किती वेळ थांबवणार. ऑन साईडला पुल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक येतो स्क्वेअर लेगला. पवार. कॅच होते कंप्लीट आणि अशा पद्धतीने दीपूला परतावं लागते. विकेट जाते बंटीच्या खात्यामध्ये. पहिले 3 डॉट चांगलेच राहिलेले आहेत गोलंदाज बंटीचे. आणि आता अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपू बाद झालेले आहेत. दीपू यांच्या वतीनं आपण पाहिले या डावामध्ये एकूण 4 षटकार, 2 डबल, 2 सिंगल, एक चांगला स्ट्राईक रेट असलेला खेळ आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये अयूब जात आहेत. अयूब काल सुद्धा कासारडोले या ग्रामीण संघात खेळताना पाहायला मिळाले. म्हणजेच अयूबला माहिती आहे खेळपट्टी कशी खेळते. टाळ्या झाल्या पाहिजे दीपूसाठी सुद्धा. एक चांगला स्ट्राईक रेटचा खेळ दीपू यांचा रॉयल स्टर्नर्सला मिळाला, पण टाळ्या झाल्या पाहिजेत बंटीसाठी सुद्धा. जे 2 विकेट्स आपण पाहतोय ते दोन्ही विकेट्स बंटीच्या नावावर जात आहेत. नाही, गोलंदाज नाव वेगळं आहे. आमच्याकडे बंटी हे नाव अपडेट झालंय, तर बॉलरचं नेम द्यायचंय प्लीज दादा.
कारण जर अपडेट चुकलं तर मग ते वैयक्तिक बक्षीस जाणार नाही का. विशाल आहेत म्हणजे विशालला तर विशालच्या नावा खात्यात ते विकेट जात आहेत. विशाल बॉलिंग ट्रॅकवर. ओ हो टॅप केलाय बॉलला. विशाल आणि चांगलीच आता ती रिदम पकडलेली आहे गोलंदाजी करताना. कुठलीच तमा न बाळगता फलंदाजांना जमा करायचंय हाच उद्देश त्यांच्या मनामध्ये. आणि आता परत 2 फलंदाजांना जमा केलेला आहे विशाल या गोलंदाजाने. आणि आता परत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आता आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे एकंदरीत 65 धावा, सॉरी 75 धावा, 75 रन्स. ओ अमीर दाफेदार हँड आय कॉर्डिनेशन चुकलं. बॉल मागे जातोय गलीमध्ये अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. प्रत्येक वेळी तुमच्या समोर वेगवान मारा होणार नाही. 22ची 1 धाव असेल. तुम्हाला परिवर्तन करायचं आहे. फलंदाजी करताना सुद्धा ती ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. चांगले लेग कटर्स आहेत विशालकडे आणि आमिरकडे तो अभ्यास आहे. पण काही अंशी जेव्हा आपण ओल्या खेळपट्टीवर खेळतो फुटवर्क जुळत नाही आणि तेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. असो अयूब शेवट गोड करेल का. पण या ठिकाणी बाउन्सर आहे आणि दरम्यान हा डेड बॉल आहे. लक्षात घ्या त्या खेळपट्टीच्या अलीकडे मातीवर जर पहिला बॉल षटकातला पडतोय तर तो डेड बॉल असेल. आता अजूनही एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि अयूबकडे मजबूत खांदे आहेत आणि ती मजबूत खांद्याची आता खेळी करावी लागेल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि म्हणतात ना की खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होतात. पाहूया अयूबच्या वतीनं मजबूत खांद्याचा खेळ या षटकाच्या शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल का. यावेळेस हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. संधी मिळाली आणि त्या संधीवर पूर्णपणे आपला जोर लावला. मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवला. पहिले 5 चेंडू विशालचे होते पण शेवटचा 1 बॉल अयूबचा राहिला. पहिल्या डावाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 82 आणि जिंकण्यासाठी 83 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघासमोर 30 चेंडू 83 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 83 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहताय ऐकताय जोविलीकर चषक 2024 ही भव्य स्पर्धा. पहिला डाव संपलेला आहे आणि दुसऱ्या डावाचं विवरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया मिस्टर रोशन संते सरांना. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. झाई पालघर आणि हमराज मृत्युंजय पुणे. आपण सुद्धा जर आम्हाला ऐकताय तुम्ही आलायत तर रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून आम्हाला वेळापत्रक सेट करताना तो वेळ लागणार नाही. चला ऐकूया आवाज रोशन संते सरांचा. थँक्यू. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सेट केलेला आहे या मॅचमध्ये रॉयल स्टर्नर भिवंडी या टीमने खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये दीपू माळीने आपल्या संघासाठी 30 धावांचं योगदान दिलं. विजेंद्रने देखील 17 धावांचं योगदान दिलं. अमीर दाफेदारने देखील 26 धावांचं योगदान दिलं आणि आयुब शेख यांनी 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. आणि या चौघांच्या खेळीच्या जोरावरती तब्बल 82 धावा बनवलेल्या आहेत 5 षटकांमध्ये आणि 83 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि फलंदाज पाठवायचे आहेत.
त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघासमोर 83 धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे, ते म्हणजेच रॉयल स्टनर भिवंडी या संघाने. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात आणि मैदानावरती देखील खूप मोठ्या संख्येने ते प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे, कारण की महाराष्ट्रातील टेनिस विश्वातील तारे सितारे इन ॲक्शनमध्ये आहेत. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा, करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जोविलीकर चषकाचं आयोजन. विनंती असेल रॉयल स्टनर भिवंडी या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि फलंदाज आपण त्वरित पाठवायचे आहेत. विनंती असेल त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाला. आजचा दिवस असेल, उद्याचा दिवस असेल आणि सुपर संडे हे 3 दिवस पर्वणी असतील, क्रिकेटची मेजवानी असतील, कारण की उद्या 40+ एकूण 4 संघ आहेत आणि पुन्हा सुपर संडेला देखील 8 संघ खुल्या गटातील आहेत. त्यामुळे क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण घेऊ शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे जोविलीकर चषक पाहण्यासाठी आपण विसरू नका, कारण की करण धुळे आणि त्यांच्या सहकार्याने केलेले अथक परिश्रम आपण पाहतोय. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आणि आकर्षक चषक. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. करण भाणे आणि विजय पवार ही जोडी आपण पाहतोय. 83 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. काल देखील क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिला असेल. श्री 11 मोहाची वाडी आणि दीपक दादा प्रतिष्ठान RM 11 सोनारपाडा या 2 टीममध्ये. त्याही मॅचमध्ये सोनारपाडा या संघाला 5 षटकांमध्ये 83 धाव बनवायच्या होत्या आणि योगेश पाटीलने नाबाद 58 धाव बनवल्या आणि 4 षटकांमध्ये सामना जिंकून दिला होता आणि तो संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये. त्यामुळे अशक्य अशी कोणती गोष्ट नाही आहे मनीष पाटील सर, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि आडिवलीचे हे 2 स्टार खेळाडू आपण पाहतोय, करण भाणे आणि विजय पवार. आणि गोलंदाज आहेत पंकज माळी. पंकज माळी यांनी काल देखील आपण पाहिलं इन ॲक्शनमध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले या टीमच्या माध्यमातून. आणि आज देखील रॉयल स्टनर भिवंडी या टीमकडून ते खेळत आहेत. दीपू माली यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड जयेश पाटील. कोण विसरेल, गतवर्षी SPK सुपर किंग कांबा ट्रॉफी जिंकली होती याच रॉयल स्टनर भिवंडी या टीमने. पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. करण भाणेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे करण भाणेने. करण भाणे आणि विजय पवार हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. आडिवली या टीमच्या माध्यमातून नेहमीच आपण त्यांना पाहिलंय खूप चांगली कामगिरी करताना. तोच करण भाणे स्ट्राइक इनला आहे. पंकज ऑन साइडला बिग हिट into the slot and out of the plot, mid wicket आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 10. फ्लाइंग स्टार्ट केली आहे, स्वप्नवत सुरुवात केली आहे. मी आधीच म्हटलं काल देखील 83 धावा चेस झाल्यात. आज देखील तेच प्रयत्न करतायत पोलादपूर रायगड संघ. सुरुवात दमदार केली. करण भाणेने एक चौकार एक षटकार लगावलाय आणि पंकज माळीवरती प्रत्येला चढवलाय. आक्रमणाला सुरुवात केली आहे त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाने. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 ओव्हर द विकेट. पंकज
क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. गुडलँड स्पोर्टहून अतिरिक्त बाउन्स आणि चेंडूने उचली घेतली आणि चेंडू टेकवून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विकेट किपर आहेत उबेद खान. मुन्ना या नावाने सुपरिचित, एक खूप मोठं नाव. फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. गॅप भरपूर मोठी आहे आणि क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण जयेश पाटील, भिवंडीचा वंडर बॉय. आणि या 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी जयेश पाटीलने, कारण की गॅप भरपूर मोठी आहे. डीप मिडविकेटला जयेश पाटील आहेत, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मध्ये भरपूर मोठी गॅप आहे आणि त्याच गॅपमध्ये हा चेंडू खेळले होते. करण भाने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या 19. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली आहे. 311 पोलादपूर रायगड या संघाला, कारण की 83 धावांचं खूप मोठं लक्ष आहे या संघासमोर. धावसंख्या 19. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समन करण भानेला आणि आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 83, अजूनही 64 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 16.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. 311 पोलादपूर रायगड विभागातील हा संघ आहे. खऱ्या अर्थाने सह्याद्री असोसिएशनचे खेळाडू आहेत. नुकतीच त्यांची सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा मागच्याच महिन्यामध्ये टायगरच्या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न झाली डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि त्या असोसिएशनचे हे सर्व खेळाडू आहेत. आणि या टीममध्ये नक्कीच विजय पवार आणि करण भाने हे आडिवलीचे 2 स्टार खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये किरण पाटील, सावध एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. फार कमी वेळामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली आहे या टेनिस क्रिकेट विषयावरती. किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर आहे आणि लाईन पाहावी लागेल. यस, डेट चेंडू घोषित केलेला आहे. आय थिंक ही एक पहिला चेंडू डेट असेल आणि त्यानंतर 9 चेंडू घोषित केला जाईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येथे हा डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय किरण पाटील, कारण की पहिल्या षटकामध्ये पंकज माळीने तब्बल 19 धावा खर्च केल्या. 64 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 3 षटकांमध्ये 65 धावा चेस केल्या. यावेळेस फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, ग्लोरियस स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आडिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. (25) विजय पवारची पॉवर आपण पाहिली या फटक्यावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि सुरेख झेल पकडलाय. डीप फाईन लेगला फलंदाज झालाय बाद. दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलाय. विजय पवारची खेळी संपुष्टात. पंचवीस धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि ती ब्रेक केली किरण पाटीलने. विपुल येत आहेत नवीन फलंदाज. विजय पवार बाद झालेत. एक षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती किरण पाटीलने चोख प्रत्युत्तर दिला.
आणि जयेश पाटील असतील, दीपू माळी असतील, त्यांना माहिती आहे विजय पवारच्या विकेटचं महत्त्व. त्यानंतर त्यांनी एकच जल्लोष केला, कारण की विजय पवार एक विस्फोटक फलंदाज आहे. कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव विजय पवारकडे आहे आणि तो बाद झाला आहे. बॅट्समन विपुल येत आहेत. विपुल आणि करण भाने ही जोडी आहे. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात खूप चांगली केली आहे या इनिंगची, कारण की पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर एक षटकार देखील आलाय. दुसऱ्या षटकामध्ये बॅटची गडा आणि फलंदाज झालाय बाद. विपुल 0वरती बाद होतोय. बॅक टू बॅक लागतोय हा दुसरा धक्का 311 पोलादपूर रायगड या टीमला. एक्सप्रेस हा गोलंदाज आहे आणि विकेट टेकिंग गोलंदाजी तो करतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं, विकेट टेकिंग गोलंदाजी करणं ही खासियत राहिली किरण पाटीलची. आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत 311 पोलादपूर रायगड या टीमचे. न्यू बॅट्समन येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. अमन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज किरण पाटील. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का किरण पाटील हा गोलंदाज. लेफ्ट राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइकिंगला फलंदाज न्यू बॅट्समन अमन. लॉस ऑफ 2 विकेट. हॅट्रिक बॉल आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. जयेश पाटील डीप मध्ये स्क्वेअर लेगला आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा नक्कीच येतो. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 28. पुन्हा एकदा स्लॉग स्किप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धाव, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 29 धावा. 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. या षटकाचा विचार केला तर किरण पाटीलने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 10 विकेट मिळवले आपल्या संघासाठी. 2 आणि खूप चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन, कारण की पहिल्या षटकामध्ये पंकज माळीने तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले किरण पाटीलने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलेला आहे रॉयल स्टनर भिवंडी या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 18 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावांची अजूनही गरज आहे. प्रशांत पवार असतील, त्यानंतर ओमकार सावंत असतील आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन दीपक खाडे असतील आणि गौरव सावंत यांची संपूर्ण टीम आहे. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कौशल येत आहेत. पुन्हा एकदा बॅटची गडा आणि सुरेख झेल पकडला. यष्ट्यांच्या पाठीमागे फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. अमन बॅक टू द पवेलियन. यापुढील सामना विनिंग या 2 संघांमध्ये असेल, त्यामुळे त्रिशा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि संघाला विनंती असेल की आपण कुठे जायचं नाहीये, कारण की यापुढील सामना विनर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती कौशलने विकेट मिळवली आहे. कौशल मॅन फ्रॉम वलपाडा भिवंडीचा हा स्टार गोलंदाज, उंच पुरासा गोलंदाज आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा पहिल्या चेंडूवरती मिळवलाय कौशलने आणि विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन गोपी येत आहेत. ज्या गोपीने पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं.
आता मात्र संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय, कारण की 3 महत्त्वाचे विस्फोटक फलंदाज बाद झालेत. 83 धाव बनवायचे आहेत आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय. थोडासा का होईना बॅकफूटवरती आलाय, तो म्हणजेच त्रिशा 11 पोलादपूर रायगड हा संघ. इथून कमबॅक करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की खरवईचं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत जयेश पाटील, फार वेगाने त्या चेंडूवरती. मिळते फक्त एकच धाव, धावसंख्या 1 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात पहिल्या षटकामध्ये खूप चांगली केली होती त्रिशा 11 पोलादपूर रायगड या संघाने, आणि त्यानंतर सातत्याने विकेट गमावले. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, उंच पुरासा गोलंदाज आहे. जवळजवळ 6.5 फूट हाईट असावी आणि 8.5 ते 9 फुटावरून तो चेंडू डिलिव्हर करतोय. त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच त्याला मिळतोय. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू फार वेगाने गेला होता. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 31. या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावलाय. या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतोय हा निर्धाव चेंडू आणि या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू फेकलेत कौशलने आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक सफलता देखील प्राप्त केले क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप केलाय कव्हर पॉइंटला आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलंय आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे रॉयल स्टनर भिवंडी या संघाने, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 51 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. किरण पाटील येत आहेत. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच केले, परंतु हवेमध्ये चेंडू आहे आणि क्या बात आहे, विजेंद्र पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. वेहेलेचे आहेत विजेंद्र पाटील आणि हा प्रतिम झेल पकडलेला आहे. अजून एक धक्का लागतोय, गोपीला माघारी परतावं लागेल. न्यू बॅट्समन येत आहेत. संदेश इन एट नंबर 6, 6व्या क्रमांकावरती. करण भाणे स्ट्राईक पासून वंचित आहेत. ज्या करण भाणेने सुरुवात खूप चांगली केली होती, इनिंगची एक चौकार षटकार लगावला होता, त्यानंतर फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये करणला या इनिंगमध्ये. हाफ ट्रॅकर आहे, बॅकपुलला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय, कारण की बाउन्स उचली खूप आहे. किरण पाटील अचूक लाईन आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेटने. क्या बात आहे, क्या बात आहे. किरण पाटील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. ज्याप्रमाणे 3ऱ्या षटकामध्ये कौशलने गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे याही षटकामध्ये किरण पाटील गोलंदाजी करतोय आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच भरपूर दबाव वाढवेल पोलादपूर रायगड या टीमवरती. पुन्हा एकदा बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलग चाललाय हा 4था डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धाव बनवले होते. 3रं षटक अवघ्या 3 धावेंचं आलं आणि या 4थ्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आलेत. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेला आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. प्रयत्न खूप चांगले केले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 7 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे.
जरी 7 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही, परंतु एखादा चमत्कार झाला तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. आणि स्वीट शीटच्या माध्यमातून येतो हा चौकार करण भाणेच्या बॅटमधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज आहे. अश्विन आहेत गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आणि डेट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. सहा चेंडू आणि 46 धाव बनवायचे आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे. अश्विन आहेत नवीन गोलंदाज. पहिला चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय रॉयल स्टनर भिवंडी या टीमला. गतवर्षी देखील खूप चांगली कामगिरी SPK सुपर किंग कांबा ट्रॉफीमध्ये केली होती जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता मात्र 9 चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे, कारण की हा दुसरा चेंडू पिचिंग झालेला आहे नक्कीच विकेटच्या पाठीमागे. त्यामुळेच हा चेंडू पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडासा दिशेपासून भरकटताना आपण पाहतोय अश्विनला. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लक्ष आता मात्र कठीण झालेलं आहे त्रिशा 11 पोलादपूर या टीम समोर. आणि पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलेला आहे. अश्विनला लाईन सापडत नाहीये, हा प्रश्न पडलाय उबेद यांना, कारण ते यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत मास्टर माइंड. आता मात्र नक्कीच हा चांगला चेंडू आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. यस, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय पंचांचा. 4 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल त्रिशा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला. धावसंख्या आहे 40. अजूनही 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि हा येतोय षटकार संदेशच्या बॅटमधून. तीन चेंडू शिल्लक आहेत फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, कारण की 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत 3 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपात. यस, दोन चेंडू शिल्लक आहेत. क्या बात है, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय करण भाणेच्या बॅटमधून. करण भाणे स्ट्राइक पासून वंचित राहिला आणि त्यामुळे संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे, कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक पासून वंचित राहिला करण. आणि शेवट देखील गोड केलाय करणने. लगावलाय षटकार शेवटच्या बॉलवरती आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे रॉयल स्टनर भिवंडी या टीमने. अभिनंदन रॉयल स्टनर भिवंडी या संघाचं. हार्ड लक त्रिशा 11 पोलादपूर रायगड या टीमचं. या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं देखील विशेष आभार आणि कौतुक. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.